आज आपण इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपला मराठीचे काही आलेले प्रश्न पाहणार आहोत आणि असेच प्रश्न आपण शॉर्टच्या माध्यमातून दररोज अपलोड करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक मित्रांना शेअर करा किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा. आता आपण प्रश्न क्रमांक 1कडे जाऊया. आज आपण मराठीचे टोटल 4 प्रश्न पाहणार आहोत. त्यातील मी तुम्हाला इथे 3 प्रश्नांचे उत्तर सांगणार आहे आणि 4थ्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मग उद्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार की ते उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. तर पाहूया किती जणांचं उत्तर बरोबर येते. तर चला आता आपण जाऊ प्रश्न क्रमांक 1कडे. प्रश्न क्रमांक 1 नीट वाचायचा. खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा. वाक्यप्रचार काय आहे? शरण जाणे. शरण जाणे म्हणजे काय? एक प्रकारचं आत्मसमर्पण करणे. तरी इथे पर्याय पाहता काय? नाकी नव्याने याचा आणि शरण जाणे याचा अर्थ एकसारखा नाही. त्यानंतर नाक उडविणे याचा देखील अर्थ एकसारखा नाही. नाक ठेचणे हाही पर्याय चुकीचा आहे. तर नाक घासणे हा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे या ठिकाणी. त्यानंतर खालीलपैकी प्रश्न क्रमांक 2 खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा. आता इथं कोणता शब्द बनतोय हे पहिलं पाहिलं पाहिजे. तर तुमच्याजवळ 5 सेकंद पटकन सांगा कोणता शब्द बनतोय. तर चला मी सांगतो आता. गरजवंत हा शब्द बनतोय आणि त्यातील शेवटचे अक्षर गरजवंतचं शेवटचं अक्षर आहे त. पर्याय क्रमांक 2 बरोबर. त्यानंतर कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताचे यश. अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द शोधा. तर प्रचितीचा समानार्थी शब्द आहे अनुभव. पर्याय क्रमांक 1 बरोबर. आता प्रश्न क्रमांक 4चं उत्तर हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या चॅनलची लिंक आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर चला परत भेटू दुसऱ्या पार्टमध्ये.